मला माहिती नाही, आमच्याकडे 2-3 गोष्टी एक नॉलेज म्हणून सांगतो. हा. शिमग्यात पूर्वी तर लोक नोकरीवर सुट्टी नाही दिली तर लोक नोकरी सोडून शिमग्याला जायचे गणपतीला. असे खूप लोक आहेत, बर खूप लोक आहेत. सुट्टी नाही दिली नोकरी सोडायची, अच्छा पण शिमग्याला जायचं. बर याचं कारण असं आहे, शिमग्यामध्ये आहे ना, म्हणजे आपण कसं वर्षभर आहे ना मंदिरात जातो, देवाच्या पाया पडतो. शिमगा हा सण आहे, देव आपल्या घरात येतो पालखीत, आणि ती आमची मनोभावना आहे. मी कोकणात आहे. अरे आपल्या घरात नाही, आपण घरी नाही, वा वा देव माझ्या घरात येतो. त्या शिमग्याच्या सीझन मध्ये पालखी घरोघरी फिरते, घरात येऊन आपल्याला पूजा करायला मिळते. यात आपण वर्षभर जाऊन जातो. पण एक त्या शिमग्यामधली गोष्ट अशी आहे ना, आम्ही जेव्हा शिमग्यात जातो कॉन्फिडन्स येतो ना इतका, वर्षभर पुरतो. हो ना, वर्षभर पुरतो. काय कोणास ठाऊक मॅजिक आहे, ती एनर्जी आहे. अजून दुसरी गोष्ट कोकणातली आहे, आमच्याकडे मृग नक्षत्र असतं, पाऊस सुरू होतो तेव्हा राखण देतात. राखण म्हणजे राखणदार. कोकणामध्ये आता असं म्हटलं की बांधा बांधावर देव आहे. बांधा बांधावर ही श्रद्धा आहे कोकणातल्या लोकांची. तर ते मृग नक्षत्रामध्ये पूर्वीपासून ती परंपरा आहे राखण घेणं. आम्ही ते वडिलांबरोबर पाहिले, लहान असल्यापासून आम्ही ते राखण द्यायला द्यायचं. म्हणजे आता कुठल्या देवाला द्यायचं अगोदर कळत नाही, आता माहिती आहे की राखणदार असतो. त्या राखणदाराला आपण वर्षातनं एकदा राखण देतो. म्हणजे आता नारळ हे ते अमुक काही गोष्टी असतात. तर आम्ही जातो, म्हणजे कुणी काय म्हणू दे, आम्ही जातो. ती लोकांच्या दृष्टीने अंधश्रद्धा असेल, पण आमच्यात जी रुजवलेली आहे ती आम्हाला स्वस्त बसू देत नाही. बरोबर. कारण त्या दिवशी आम्ही जातो, देवाला हात जोडतो, ग्रामदेवतेला हात जोडतो, सीमेवर जाऊन हात जोडतो. ती एनर्जी आम्ही घेऊन येतो वर्षभर आम्हाला. आणि काय पॉझिटिव्ह एनर्जी ते मला माहिती नाही. म्हणजे ही मी म्हणून मी नमूद करतो की लोकांसाठी अंधश्रद्धा असेल, पण आमच्यासाठी नाही.